आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या जनता चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदनाद्वारे दिले आहेत। यावेळी शिवसेना पदाधिकारी व रवींद्र माने निवेदन घेताना उपस्थित होते। इचलकरंजी शहरामध्ये कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसण्याची मागणी जोर धरू लागले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बऱ्याच वर्षापासून मागणीला जोर धरू लागला होता। तर महाजन गुरुजी व कोल्हापूर जिल्हा रवींद्र माने यांनी आज महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे जनता बँक चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशा आशयाची मागणीची निवेदन आज देण्यात आले। चर्चा होऊन यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला ओमप्रकाश दिवटे यांनी दिले। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संभाजी भिडे गुरुजी, महाजन गुरुजी तसेच कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी या संदर्भात सर्व चर्चा केली। याला सकारात्मक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिशा व हिरवा कंदील दाखवला आहे। इचलकरंजी शहरातील जनता चौकामध्ये येणाऱ्या काळात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलेली आहे। ही बैठक बंद दरवाजाआड झाली होती। तसेच आज महापालिकेचे आयुक्तांची भेट घेऊन देण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा लवकरच जनता चौकामध्ये बसवला जाईल। त्यामुळे शिवप्रतिष्ठान व शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तसेच आज आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन देण्यात आले। तर यावेळी महाजन गुरुजी, जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह शिवप्रतिष्ठान व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।